चला एमपीएससी ग्रुप सी च्या संदर्भामध्ये जाहिराती या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की 5,707 जागांची ही जाहिरात ही मोठी जाहिरात आहे. 25 ऑक्टोबरला परीक्षा आहे आणि ह्या 25 ऑक्टोबरला परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला पुढील 90 दिवसाचं अभ्यास नियोजन कसं असावं या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे, महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा शेवटपर्यंत बघायचा आहे. ठीक आहे. आणि जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात अगोदर चॅनल सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉन ऑन करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या चॅनलमध्ये आजच्या ह्या सेशनमध्ये आपण 90 दिवसामध्ये आपल्याला काय अभ्यास काय नियोजन असेल याला टार्गेट करणार आहोत, जेणेकरून आपल्याला अभ्यासाची रणनीती ही याची क्लिअर असणार आहे. काय कधी-कधी काय करावं हे आपण निश्चित करणार आहोत. काही गोल्डन रूल्स सुद्धा बघणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काय अभ्यासक्रम जो आहे, अभ्यासक्रमानुसार आपल्या ह्या सगळ्या आपली धोरणं ही ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. ठीक आहे? चालेल. सगळ्यात महत्त्वाचं बघा, एमपीएससी ग्रुप सी संदर्भातलं अभ्यासाचं नियोजन कसं करावं हा महत्त्वाचा विषय आहे. आता नियोजन हा काही खूप मोठा नाही, पण नियोजन जर आता आपण आत्ता फॉर्म भरायला सुरुवात करतोय, अभ्यासाला सुरुवात करतोय, तर अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्याला वेळ जर नियोजन योग्य असेल, तर आपल्याला सक्सेस हे 100% आणि जर आपण अगोदरपासून अभ्यास करतोय, तरी आपल्या अभ्यासाला वेग जो आहे तो वाढणं गरजेचं आहे. त्यामुळे 90 दिवसाचा प्लॅन आणि टाइम टेबल जो आहे तो आपण इथं बनवणार आहोत. यामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण काय काय गोष्टी असणार आहे, परीक्षेला कसे सामोरं जायचंय, आपल्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी कशा ठेवायच्यात, या सगळ्या गोष्टींचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण समावेश हा केलेला आहे. ओके. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं पाऊल कोणतं असणार आहे, अभ्यासक्रम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हा कोणता अभ्यासक्रम आहे, गट क च्या संदर्भात जो एमपीएससीने डिक्लेअर केलेला अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम आहे. यामध्ये बघा आपल्याला काय काय माहित असावं, सामान्य क्षमता चाचणी जी आहे त्याशी संबंधित आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, त्यानंतर चालू घडामोडी आहे, राज्यशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, अंकगणित आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे. असे टोटल 8 विषयांचा समावेश हा यामध्ये केलेला आहे. म्हणजे 8 सब्जेक्ट आहेत. 8 सब्जेक्टला आपल्याला कव्हर अप करायचे आणि 8 सब्जेक्ट सहजरित्या कव्हर होतात. यामध्ये इतिहासामध्ये त्यांनी स्पष्ट केले, महाराष्ट्राचा इतिहास आहे भारताच्या इतिहासासोबत. भूगोल त्यांनी स्पष्ट केलेला आहे, महाराष्ट्राचा विशेष फोकस असणारा घटक यामध्ये समाविष्ट असणारे. अर्थव्यवस्था, भारतीय आणि शासकीय अर्थव्यवस्था ही संकल्पना समजून घ्यायची आहे. त्यानंतर चालू घडामोडी, जागतिक, भारतीय आणि महाराष्ट्रीयन या सगळ्या घडामोडीचा समावेश असणारे. राज्यशास्त्र, राज्यशास्त्रामध्ये संविधान, त्याचा इतिहास, त्यानंतर संविधानाचे आर्टिकल्स, त्यानंतर त्याचे पार्ट्स समजून घ्यायचे, कोणकोण न्याय व्यवस्था काय, पार्लमेंट काय, हे सगळे बघणार आहोत. सामान्य विज्ञान यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, बायोलॉजी, त्यानंतर झुलॉजी या सगळ्या घटकांचा यामध्ये समावेश हा केला जातो. तसंच अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे तुम्हाला आता ग्रुप सी च्या अनुषंगाने अभ्यास करायचा आहे आणि या ग्रुप सी च्या अनुषंगाने अभ्यास करत असताना बेसिक मॅथमॅटिक्स जे आहेत आपलं चांगलं असणं गरजेचं आहे. यामध्ये मग तुम्हाला त्यांनी सांगितलं गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी असेल, रेल्वेची उदाहरणं असेल, चोर पोलीसची उदाहरणं असेल, यासारखी उदाहरणं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. वयाची असतील हे कव्हर करायचे. बुद्धिमापन चाचणीमध्ये शक्यतो तुम्हाला लॉजिकल असतात, सगळे प्रश्न तुम्हाला येतात, सुटतात. फक्त इथं काय आहे, तुम्हाला वेळ किती वाचवायचा यावरती मुख्य फोकस असणार आहे. आणि हा पूर्ण पेपर जो आहे हा 100 गुणांचा असणार आहे. 100 गुण आहे, 100 प्रश्न आहे आणि वेळ किती आहे, 1 तास. हा 1 तास जो आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. क्रुशियल पॉईंट आहे 1 तासाचा. म्हणजे 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे. साधारणतः तुम्हाला काय करायचं, जवळपास 80-90 मिनिटाला एक प्रश्न तुमचा झालाच पाहिजे. म्हणजे 1-2 प्रश्न झाले पाहिजे. त्या अनुषंगाने तुम्हाला प्लॅन करायचे 80-90 सेकंदामध्ये. असे प्लॅन जे करणार त्या प्लॅनला समोर ठेवून आपल्याला यामध्ये सक्सेस जे आहेत ते प्राप्त करायचं आहे. त्यामुळे आपला स्पीड, वाचण्याचा स्पीड आणि प्रश्न अटेम्प्ट करण्याचा स्पीड यामध्ये काय तारतम्य असणं गरजेचं आहे. उगी आपण वाचतोय आणि इथं राऊंड करत नाहीये किंवा समजत नाही प्रश्न, असं करायचं नाही. त्यामुळे हे 100 गुण, या 100 गुणापैकी कट ऑफ हा लागणार असतो. त्यामुळे कट ऑफ कडे लक्ष ठेवायचं. कट ऑफ काय काय असू शकतो, त्या कट ऑफ नुसार आपल्याला अटेम्प्ट किती असावे, पेपर कसाही असो अटेम्प्ट करायचं. कारण की आपण ग्रुप बी मध्ये बघितलंय पेपर अवघड गेलाय, पण असाही एक वर्ग होता त्यांनी चांगले मार्क मिळवले. मग चांगले मार्क मिळवले म्हणजे किती,
त्यांना 52 पेक्षा जास्त मार्क मिळाले आणि त्यांचं सिलेक्शन झालं. त्यामुळे इथं सुद्धा सेम कंडिशन आहे. त्यामुळे आपले अटेम्प्ट हे चांगलेच असावे. मुलांच्या अटेम्प्ट मध्ये हा पूर्णतः मुलं असेल मुली असेल यांनी त्याचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे, तुम्हाला ग्रुप सी जे आहे प्रिलिम 2024 चा कट ऑफ जो आहे तो आउट ऑफ 100 असतो, ते लक्षात माहित असावं. आणि 24 चा जो कट ऑफ आहे हा किती होता, 48.25 वरती कट ऑफ लागलाय. म्हणजे काय, कट ऑफ खाली आहे का नाही. तुम्हाला एरर किती आहे, 50% म्हणजे मार्क आलेच पाहिजे एकूणपैकी, 100 पैकी 50% मार्क आलेच पाहिजे. त्यावेळेस तुम्ही पुढचा विचार करू शकता, अन्यथा नाही. 40-45% मार्क आलेत पास होऊ, हा हा इथं कोणतीही गॅरंटी नाही या संदर्भातली. त्यानंतर बघा 23 मध्ये 52 ते 55 लागत होते, 22 मध्ये 85-48 लागत होते, 21 मध्ये 48 ते 52 लागत होते. म्हणजे सरासरी जर आपण अभ्यास केला तर ग्रुप सी जी आहे, या ग्रुप सी मध्ये आपल्याला कट ऑफ जो आहे तो साधारणतः 50च्या अराउंड असणार आहे. 50च्या अराउंड असणार आहे. त्यामुळे मागच्या 4-5 वर्ष पेपर बघितले तर त्या कट ऑफ नुसार 50च्या अराउंड हा कट ऑफ असेल. म्हणजे पेपर सोडत असताना आपल्याला आपलं सगळं गोष्टी व्यवस्थित लक्ष ठेवायच्या आहेत आणि त्यानुसार अभ्यासाला काय करायचं, नियोजन हे करायचंय. आलं लक्षात. म्हणजे मी कट ऑफ अराउंड सांगतोय, तेवढा 40 पण लागू शकतो पेपर एवढा डिफिकल्ट असेल तर. आता मला वाटत नाही कंबाईंड नंतर मुलं या अवस्थेत जातील. त्यामुळे मुलांच्या अनुषंगाने 50च्या जवळपास तुम्ही असाल तर तुम्ही 100% डोळे झाकून हा मुख्य परीक्षेला राहू शकाल. पण आता जागा पण वाढलेल्या आहेत, ते पण महत्वाचं, तलाठी भरती पण आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे कट ऑफचा आकडा हा वेगवेगळा असू शकतो. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा करिअर ऑर्बिट अकॅडमी ही आपल्याला प्रहार बॅच घेऊन आली. आता ही प्रहार बॅचचं वैशिष्ट्य काय सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला कंबाईंड परीक्षा जी आहे त्या कंबाईंड परीक्षेमध्ये 25 ऑक्टोबरला या ठिकाणी टार्गेट केलं जाते. आणि 25 ऑक्टोबर टार्गेट करत असताना तुम्हाला इथलचे सर्व लेक्चर्स जे आहे, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, त्यानंतर चालू घडामोडी असेल किंवा इतर जे विषय आहेत ते सगळे विषय, गणित बुद्धिमत्ता असेल, हे सगळे विषय तुम्हाला येणाऱ्या 90 दिवसामध्ये कव्हर करून दिले जात आहे. म्हणजे प्रहार बॅच मध्ये तुम्हाला सगळे जवळपास 300 तासापेक्षा जास्तचे आवर्स इथं कव्हर होणार. डेली मध्ये तुमचे लेक्चर्स इथं पार पाडले जाणार आहे. सगळ्यात महत्वपूर्ण बाब आहे, डेली लेक्चर्स होणार आहे. आणि डेली लेक्चर होत असताना तुम्हाला मॉर्निंग सेशन मध्ये सकाळी 8 ते 9:30-10 वाजेपर्यंत सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे काय, एक्सपेक्टेड क्वेश्चन, संभावित प्रश्नांची सिरीज ही आपण ऍपमध्ये चालवतोय. त्यामुळे संभावित प्रश्न, इतिहासात संभावित प्रश्न काय असू शकतात याचे प्रश्न आपण तिथं चालवतोय. आता काही दिवसात युट्यूबला सुद्धा आपण शिफ्ट होणार आहोत हे प्रश्न घेऊन, आणि नंतर ऍपमध्ये हे परमनंटली प्रश्न तुमच्याकडे असणार आहे. आणि ही संपूर्ण बॅच किती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी आहे, किती, 249 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध होत आहे. किती, 249 रुपयामध्ये. त्यामुळे 249 ही बॅच निर्माण होते, उपलब्ध होते. हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची संधी आहे. या संधीचं सोनं करणं तुमचं काम आहे. या संधीतूनच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी भेटणार आहेत. 249 मधून तुम्हाला अफोर्डेबल प्रिपरेशन हे होऊन भेटत आहे. यामध्ये तुम्हाला नोट्स भेटणार आहेत, अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे 25-26 तारखेपर्यंत. महत्वाच्या टप्प्यात तुम्ही संधी सोडू नका, ह्या बॅचला जॉईन करा. तुम्हाला तुमचे फायदे यामध्ये दिसून येतील. ठीक आहे. यामध्ये अजून सगळ्यात महत्वाचं बघा, आपण पहिला जो टप्पा आहे, पहिले 45 दीड महिना, इथून पुढचा दीड महिना म्हणजे जवळपास विचार केला तर ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत आपला मेन फोकस कुठं असावा, अभ्यासाचा मेन फोकस जो असावा, मूलभूत संकल्पना, बेसिक संकल्पना आणि रिव्हिजन कडे आपला मुख्य फोकस असावा. म्हणजे आपले लेक्चर सुद्धा ऑगस्ट एंडिंग पर्यंत कव्हर अप होणार आहेत. त्यामुळे लक्ष ठेवा की आपण हे सगळं करत असताना आपला सगळ्यात मोठा फायदा काय होणार आहे, या ठिकाणी संकल्पना ज्या स्पष्ट करायच्या त्या ठिकाणी होणार आहे. यामध्ये ध्येय काय असणार आपलं, सर्व विषयांचे मुख्य घटक पूर्ण करणं. सर्व विषयांचे मुख्य घटक म्हणजे ऑगस्ट एंडिंग पर्यंत ऑगस्टच्या शेवटापर्यंत आपल्याला काय कंप्लीट करायचंय, संपूर्ण विषय हा कव्हर करायचा आहे. आणि आपलं सगळं तोपर्यंत कव्हर होणारे संपूर्ण विषय, संपूर्ण घटकामध्ये काय, इतिहास असेल, त्यानंतर भूगोल असेल, त्यानंतर अर्थशास्त्र असेल, त्यानंतर
राज्य व्यवस्था असेल, राज्य व्यवस्था असेल, यानंतर राज्य व्यवस्थेनंतर विज्ञान असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं चालू घडामोडी, चालू घडामोडी आणि गणित व बुद्धिमत्ता, ह्या सगळ्या घटकांचा यामध्ये समावेश असणार आहे. म्हणजे हे सगळे घटक, त्यातले महत्त्वाचे कन्सेप्ट हे आपण कव्हर करणार आहोत. चालू घडामोडीचा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ठेवू. शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला अजून चांगल्या पद्धतीने घेणार आहोत. ऑलरेडी आपण त्याची क्वेश्चन सिरीज ही ऑलरेडी मॉर्निंग सेशनला सुरू केलेली आहे. त्यामुळे तो सुद्धा तुम्हाला एक महत्त्वाचा टप्पा हा दिसून येणार आहे. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला मुख्य घटक जे आहेत, जे वाटतात की ह्या विषयांना आपण कव्हर केलं पाहिजे, ह्या विषयातले हे घटक केले पाहिजे, त्यांना आपण फोकस करणार आहोत. यानंतर जुन्या प्रश्नपत्रिका PYQ ऑलरेडी आपल्या ऍपमध्ये मागच्या 5 वर्षातल्या ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्हींच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर उपलब्ध आहे. आणि त्यासोबत युट्यूब चॅनलवरती सुद्धा आपले ह्या क्वेश्चन सिरीज ज्या आहेत त्या उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही या दोन्ही गोष्टी बघू शकतात. महत्त्वाचा टप्पा आहे, या दोन्ही गोष्टींना तुम्ही व्यवस्थितपणे कव्हर करू शकतात. वेळेचे नियोजन असावं सगळ्यात महत्त्वाचं. किमान इथून पुढे आपल्याला 8 ते 10 तास आपल्याला अभ्यास करायचा आहे. 8 ते 10 तासच अभ्यास करायचा आहे. म्हणजे आता आतापर्यंत तुम्ही केला अभ्यास, तलाठी भरती असेल किंवा इतर परीक्षांसंदर्भामध्ये तुमचं नियोजन काय होतं की मागच्या 6 महिन्यांमध्ये सांगतो तुम्हाला 2 ते 3 तास तुम्ही डेली द्या. पण आता जाहिरात आली आहे, 3 महिन्यांनी परीक्षा होणार आहे, तुमचा अभ्यासाचा वेळ वाढणं गरजेचं आहे. तर आणि तरच तुम्ही काय म्हणू शकतात, आपण ह्या परीक्षेमध्ये यश संपादित करू शकतो. त्यामुळे अभ्यासाला कॉम्प्रोमाइज नाहीये. 8 ते 10 तास पुढचे 3 महिने अभ्यास करायचा आहे. त्या 3 महिने अभ्यास केला तर तुम्हाला पुढचे प्रश्न तुमचे संपणार आहेत. त्यामुळे 8 ते 10 तास हा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर बघा, पुढचे ऑगस्ट एंडिंग जे आहे, ऑगस्ट एंडिंग नंतर पुढचे 25 दिवस म्हणजे सप्टेंबर एंडिंग पर्यंत, सप्टेंबरच्या अंतापर्यंत काय सराव आणि टेस्ट सिरीज याचा आपण सुरुवात करणार आहोत. म्हणजे सराव पेपर जो आहे ते सोडवायला सुरुवात करायचे कधी, सप्टेंबरच्या एंडिंगला. सराव परीक्षा मॉक टेस्ट ज्या आहेत त्या द्यायच्यात. दर रविवारी फुल लेंथ टेस्ट तुम्हाला 100 प्रश्न जे आहेत ते टाइम लावून सोडवायचे. आता टाइम लावून सोडायचे म्हणजे तुम्ही प्रिंट पण काढून घेऊ शकतात. करिअर ऑर्बिट अकॅडमीवरती सुद्धा आपले टेस्ट चालू होणार आहेत. तिथनं डायरेक्ट प्रिंट काढायच्या, प्रिंट काढून डायरेक्ट काय करायचं, पेपर सोडायला लागायचं. किंवा मोबाईल ऍपमध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न सोडवू शकता. असे दर रविवारी कमीत कमी सध्या पेपर सोडायचे आठवड्यातून 1-2 वेळेस. त्यानंतर वेळेचे व्यवस्थापन करायचे. आता मॉक टेस्ट सोडत असताना 1 तासात 100 प्रश्न सोडवण्याचा हा मुख्यतः सराव असणार आहे. वेळ किती लागतोय, काही चुका होत आहे का 100 प्रश्न सोडत असताना, त्याला करेक्शन कसं करता येऊ शकतं, ह्या महत्त्वाच्या बाबी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. या टेस्ट सोडत असताना 100 प्रश्नामध्ये काय आपण गडबड करतोय, तुम्हाला ज्या काही चेंजेस करायचे, बदल करायचे ते बदल तुम्हाला ह्या टेस्टमध्ये करायचे आहेत. आणि नंतर शेवटच्या टेस्ट तुम्ही त्याच पद्धतीने पेपर सुद्धा सोडवणार आहात. उत्तरपत्रिका तपासताना चुकलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण नक्की अभ्यासायचं आहे. ओके, पेपर सोडल्यानंतर तुम्हाला समजलं 40-50 प्रश्न हे चुकलेत. म्हणजे चुकले का, सिली मिस्टेक झाल्यात का. बघा, सिली मिस्टेक म्हणजे काय, न कळत झालेली चूक किंवा प्रश्न समाधान झालेली गडबड किंवा ऑप्शन मध्ये झालेले थोडंफार हेरफार, यातून तुम्हाला वाचण्यात झालेली चूक. उत्तर बरोबर, प्रश्न वाचला नाही, होच नाही वाचलं आणि नाही वाचलंच नाही, मग अशातून जे चुका होत्या त्याला सिली मिस्टेक म्हणतात. ह्या सिली मिस्टेक किती झाल्यात, म्हणजे 40 प्रश्न चुकलेत, 40 पैकी तुमचे 10 प्रश्न सिली मिस्टेक असेल, म्हणजे 10 प्रश्न तुम्ही बरोबर आणू शकत होता, पण तुमच्या चुकून, तुमच्या नजर चुकीने ते चुकलेत. ते 10 प्रश्न राहिले, 30 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन वाचून घ्यायचंय. काय चुकले, आपण काय विचार केला होता याचा इथं अभ्यास करायचा आहे. आणि ह्या अभ्यासातून काय करायचंय, आपलं करेक्शन करून नेक्स्ट टेस्टमध्ये आपल्याला दुरुस्त करायचंय. त्यानंतर कमकुवत घटकांवरती भर द्यायचा आहे. कमकुवत विषय जो असेल त्या विषयावर आपल्याला ह्या काळखंडामध्ये भर द्यायचा आहे. यामध्ये ज्या विषयामध्ये कमी गुण येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल सायन्समध्ये कमी गुण येतात, मग त्याला आपण टार्गेट करायचं, ओके ह्या प्रश्न PYQ मधून ह्या घटकावरती एवढे प्रश्न येतात, 10 प्रश्न येतात, तर आपल्याला कमी कमी 6-7 प्रश्न अटेम्प्ट झाले पाहिजे सोपे. मग यावरती फोकस करायचं आपल्याला या ठिकाणी. म्हणजे कमी गुण जिथं आहेत तिथं फोकस करायचा आहे आणि त्याचं रिव्हिजन हे सतत करत राहायचंय, जेणेकरून आपल्याला 10-15 प्रश्न आले सायन्सचे, 15 पैकी कमीत कमी 8 ते 9 प्रश्न आपले झाले पाहिजे. असा तरी आपल्याला विश्वास इथं ठेवायचा, जेणेकरून आपल्याला आपला जो कट ऑफ आहे 50 पेक्षा अधिकचा, तो कट ऑफ इथं अचीव करणं सोपं जाणार आहे. या व्यतिरिक्त शेवटचे
शेवटचा महिना जो असेल या शेवटच्या अंतिम रिव्हिजन असणारे मायक्रो नोट्स ज्या तुम्ही काढलेल्या असतील, टिक मार्क केलेला असेल, त्या पुस्तकावरती स्टार केलेला असेल किंवा क्लास नोट्स आहेत, या सगळ्याचा उपयोग शेवटच्या 15 दिवसात 15 ते 25 दिवसामध्ये करायचा आहे. म्हणजे ऑक्टोबर महिना जो आहे, हा ऑक्टोबर महिना तुमचा फक्त एवढाच फोकस असणार आहे की तुम्हाला ज्या नोट्स तुम्ही काढलेल्या आहेत अंतिम रिव्हिजनसाठी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. क्लास नोट्स असतील, प्रिंटेड नोट्स असतील, पीडीएफ असतील, त्या तुम्ही काढायच्या आहेत, वाचायच्या आहेत आणि त्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचं आहे. नवीन काही एक वाचायचं नाही. कोणी शेवटच्या टप्प्यामध्ये कोणीही काही दिलं, बेस्ट पुस्तक दिलं जगातलं आणि त्यातनं सगळे प्रश्न येणार असतील असंही कोणी म्हटलं तरी त्या पुस्तकाला हात लावायचा नाही. कारण की नवीन कोणतं वाचलं तर तुमचं ब्लंडर होऊ शकतं. स्वतःने काढलेल्या नोट्स काय वाचायच्या? स्वतःने काढलेल्या नोट्स, हायलाइटेड केलेले मुद्दे आणि शॉर्ट ट्रिक्स याला उजळून घेतं. याची रिव्हिजन मुख्यतः करायची आहे. जर तुम्ही क्लासच्या पीडीएफ असेल तर त्याला सुद्धा तुम्ही हायलाइट केलेले मुद्दे त्याला स्टार करून शॉर्ट ट्रिक्स करून त्याला व्यवस्थित करायचं आहे. महत्वाचे विषय काय? त्यामध्ये चालू घडामोडी शेवटच्या टप्प्यामध्ये महत्वाचं आहे. पुरस्कार, क्रीडा, महत्वाच्या नियुक्त्या यावरती भर असणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल 90% प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भात असतात. त्यामुळे इथालचा जो घटक आहे महत्वाच्या एरियांवरती प्रश्न लक्ष फोकस करायचे. तुम्ही इतिहासाचं लेक्चर बघताल तर इतिहासाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजून येईल की महत्वाचे कोणकोणते टॉपिक हे आपल्याला या ठिकाणी महत्वाचे असणार आहेत, हे आपण इथं कव्हर करणार आहोत. त्यानंतर लोकसंख्या, डेमोग्राफिक हा एक महत्वाचा, जनगणना या संदर्भात 3 ते 4 प्रश्न दरवर्षी विचारले जातात. त्यामुळे हे प्रश्न आपल्याला फोकसली कव्हर करायचे, यावर तुम्ही लक्ष द्यायचंय. ओके, ठीक आहे. या 3 टप्प्यातून आपल्याला जायचंय. हे 3 टप्पे सगळ्यात महत्वाचे परीक्षेच्या अनुषंगाने आणि ह्या 3 टप्प्यातून आपलं अभ्यासाचं नियोजन जे आहे परफेक्टली इथं कव्हर होणार आहे. त्यानंतर गोल्डन रूल जो आपल्याला परीक्षेमध्ये वापरायचा आहे आणि गोल्डन रूल म्हणजे तुम्हाला सांगितलं 3 महिन्यात आपण काय करणार आहे. पण गोल्डन रूल जो असेल तो इथालचा सगळ्यात महत्वाचा असणार आहे. कारण ह्यामध्ये तुम्हाला पीवायक्यू जो आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका यावरती अधिक फोकस करायचा आहे. यातून काय तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्डअप होण्यात सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे. अभ्यास तुमचा कुठपर्यंत झालाय, कोणते घटक केलेत आणि यातनं आपल्याला पेपरमध्ये काही आलं तर आपण सोडवणार हा विश्वास यातून बाहेर पडणार आहे. त्यामध्ये मुख्यतः आपल्याला 2017 ते 2025 पर्यंतचे जे क्वेश्चन पेपर्स आहे ते ग्रुप बी आणि ग्रुप सी चे हे व्यवस्थित करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे, भान ठेवा. जे तलाठी भरतीचे प्रिपरेशन करत होते आतापर्यंत सरळ सेवेतनं किंवा ज्या सरळ सेवेतल्या पोस्ट होत्या कर संग्रह वगैरे, हे सगळ्या पोस्ट आता एमपीएससी कडे आल्यात. एमपीएससी कडे आल्यामुळे तुम्हाला सवय नाहीये निगेटिव्ह मार्किंगची. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग काय आहे? प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. किती? 1/4 आहे. त्यामुळे सराव पेपर जास्तीत जास्त 20-25 टेस्ट असतील ना त्या सोडायच्या, बिंदास सोडायच्या. त्यातून तुम्हाला नक्की फायदा हा प्राप्त होणार आहे. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग लक्षात ठेवा. आणि गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी जो आहे हा घटक इथून पुढे रोज कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तुम्हाला डेली मध्ये न चुकता अटेम्प्ट करायचे, सोडवायचे प्रश्नपत्रिका. मार्केटमधनं कोणतंही पुस्तक घ्या, या पुस्तकामध्ये गणिताचे एक्झाम्पल्स असतात सोडवलेले, ते प्रश्न घ्यायचे, सोडवायचे, पुढे चालायचं, सोडवायचं, पुढे जायचं. रोज 5-10 प्रश्न सुटले पाहिजे एका टॉपिकच्या संदर्भातले, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स या गणिताविषयी वाढेल आणि तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये कमीत कमी प्रश्न अटेम्प्ट करणं सहज शक्य होईल. त्यामुळे यावरती विशेष फोकस हा करायचा आहे. त्यामुळे हे नियोजन, तुमचं अभ्यास नियोजन निश्चित करा. या नियोजनानुसार तुम्ही अभ्यास केलास यश हे 100% तुमचं आहे. ओके. आणि यासोबत बघा करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सध्या येऊ घातलेल्या मागच्या पुढच्या येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये अशा वेगवेगळ्या स्वरूपातल्या जाहिराती या प्रसिद्ध होणार आहेत. म्हणजे ग्रुप सी साठी मुख्यतः आपली प्रहार बॅच आहे. फक्त 249 रुपयामध्ये तुम्हाला सगळी बॅच भेटत आहे आणि सगळी बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये पीवायक्यू आहेत, टेस्ट सिरीज आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला 249 मध्ये भेटत आहे. त्यामुळे संधीतच कोणी सोडावी असं काही वाटत नाहीये. ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर आपली तलाठी भरती बॅच सुद्धा चालू आहे. तलाठी भरती बॅच मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे एमपीएससी पॅटर्न नुसार तलाठी भरती तयारी आहे. पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांना इथं टार्गेट आहे. आपल्याला जवळपास वर्षभराची व्हॅलिडिटी मुख्य परीक्षा होईपर्यंत याची व्हॅलिडिटी तुम्हाला उपलब्ध असणार आहे. त्यामध्ये सगळं मेंटरशिप वगैरे सगळं काही उपलब्ध असणार आहे. यानंतर आपल्या आरोग्य विभागाची भरती येऊ घातलेली 5,000 पेक्षा जास्त जागा आहेत, ती सुद्धा आपल्या इथं चालू आहे. त्याला सुद्धा मोठ्या प्रचंड असा प्रतिसाद आहे. त्यानंतर नगर परिषद भरती येणाऱ्या 15 दिवसामध्ये येण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे महत्वाचं आहे. महिला व बालविकास विभागातले अंगणवाडी परिवेक्षिका आणि मुख्य सेविका ही सुद्धा जाहिरात आहे. ही फक्त 499 रुपयाला बॅच आहे. त्यानंतर स्टेट बोर्डची बॅचेस चालू आहे आपल्या. 799 ला स्टेट बोर्डची बॅच आहे. या स्टेट बोर्डच्या बॅचचं वैशिष्ट्य काय? तुम्हाला 6वी ते 10वी पर्यंतच्या सर्व लेक्चर उपलब्ध आहे आणि नोट्स सुद्धा तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे संधी सोडू नका. ही महत्त्वपूर्ण बॅच आहे. तुम्हाला ह्या सगळ्यांसाठी याचा उपयोग हा 100% होतोय. त्यानंतर ग्रामसेवकची भरती आहे. कोणत्याही क्षणाला जाहिरात ही प्रसिद्ध होऊ शकते. वनरक्षक भरती आहे. या संदर्भात सुद्धा चर्चा चालू आहे की जाहिरात ही लवकरात लवकर येणार आहे. आणि ह्या सगळ्या भरती, या सगळ्या बॅचेस तुम्हाला करायच्या असतील, एक्सेप्ट कोणता प्रहार बॅच ही सोडली, तर तुम्हाला सगळ्या बॅचची एकत्रित तयारी करायची असेल तर संपूर्ण सरळ सेवा बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. ही केवळ 1299 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे आणि ह्या बॅचच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या सगळ्या कन्सेप्ट या पूर्ण क्लिअर केल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्या संदर्भामध्ये कोणत्याही स्वरूपातली अडचण येत असेल तर तुम्ही संपर्क साधा. खाली तुम्हाला आपला क्रमांक दिलेला आहे. या क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 8956366227 हा नंबर आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीची लिंकची ॲप दिलेली आहे. त्यामध्ये जाऊन तुम्हाला हवी ती बॅच तुम्ही परचेस करू शकतात. ठीक आहे, चालेल. या संदर्भात काही अडचणी असेल, प्रश्न असेल, नक्की संपर्क साधा. तोपर्यंत धन्यवाद.